साहेब ग्राउंड छोड़ के बात कर रहे हैं। ऐतिहासिक ग्राउंड केंद्र सरकारच्या खेलो इंडिया ह्या योजनेतून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या देशातल्या प्रत्येक तरुणाला वेगवेगळ्या खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम, क्रिकेटचं मैदान, व्हॉलीबॉलचं मैदान या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो। आपल्याला इकडे सुभाष मैदानामध्ये कल्याणला 7.5 कोटी रुपये याच्यासाठी मंजूर झालेले आहेत। काल माझ्या निदर्शनास आलं की इथल्या स्थानिक लोकांचा ह्या इंडोर स्टेडियमला विरोध आहे। म्हणून का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो। जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने महापालिका, इथली जनता, लोकप्रतिनिधी सगळे बसून त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो त्या बाबतीत विचार विनिमय करून मार्ग काढला जाईल। कुठल्याही प्रकारे इथं खेळणाऱ्या खेळाडूंचा किंवा इथल्या जनतेचा अनादर होईल अशा प्रकारचा जबरदस्तीचा निर्णय ह्या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही। इथं आता सूचना आल्या, ज्या ठिकाणी महापालिकेने DPR बनवताना इंडोर स्टेडियम त्याचा अलाइनमेंट केलेली आहे, ती अलाइनमेंट शिफ्ट करून त्याच्या पाठीमागे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये न्यावं अशा प्रकारची सूचना आहे। ती सूचना मान्य केली। आता नवीन रिवाइज DPR करताना त्याच्यामध्ये ते बसते की नाही हे महापालिकेचे इंजिनियर बघणार। त्याच्यानंतर नवीन DPR झाल्यानंतर आता जे लोक या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांच्या सोबत मीही त्यावेळेला सगळ्यांच्या सोबत बसून पुन्हा एकदा चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीने पुढे जायचं हे त्यावेळेला त्याचा निर्णय केला जाणार।